मुलांनो पहा, हे गणित वेगळं आहे. हे वेगळं गणित म्हणून ट्रीट करा. आपण ह्याला लक्षात घ्या, गणितच लक्षात ठेवायचं. ह्याला लक्षात घ्या, आपण LHS म्हणणार, लक्षात आलं, आणि ह्याला RHS म्हणणार. मुलांना लक्षात ठेवा, LHS लिहून घेऊन सुद्धा गणित येते, पण जरा दमवते, लक्षात घ्या. मग आपण काय करायचं लक्षात घ्या, RHS वरनं सोपं जाते. RHS वरनं काय जाते, सोपं जाते. पहिल्यांदा RHS लिहून घ्यायचं, लक्षात घ्या. मग RHS, therefore RHS इज इक्वल टू, हे जरा सोपं जाते मुलांना, लक्षात घ्या. RHS इज इक्वल टू cos थीटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थीटा. RHS घेतलं. आता RHS वरनं LHS सिद्ध करूया, सोपं जाते. आता काय पाहिजे सांगा सर, वरती प्लस पाहिजे, हे 1 मायनस साइन थीटा आहे. मग रॅशनलायझेशन करूया, सोपं जाते ना. रॅशनलायझेशन म्हणजे कसं होईल बघा सर, इथं आडवी रेष, हे गुणिले आडवी रेष, बरोबर सर. हे आहे तसं लिहायचं, कॉस थीटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थीटा. आता 1 मायनस साइन थीटाचा कॉन्ज्युगंट 1 प्लस साइन थीटा. या 1 प्लस साइन थीटानी वर खाली गुणायचं, म्हणजे 1 प्लस साइन थीटानी वर गुणलं आणि 1 प्लस साइन थीटानी लक्षात घ्या खाली गुणलं. कळलं का बघा सर. ह्याला म्हणायचं रॅशनलायझेशन, ह्याला मराठीत म्हणायचं परिमेयीकरण. आता काय होणार सांगा सर, वरती अपूर्णांकांचा गुणाकार करताना मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन काय करायचं सांगा सर, ह्याला वर खाली कंस घालून घेऊया असा, बरं कसा कंस घालून घेऊया. आणि लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, वरच्यानी वरच्याला गुणायचं, खालच्यानी खालच्याला गुणायचं. म्हणजे कसं होईल बघा सर, कॉस थीटा इंटू 1 प्लस साइन थीटा. कळलं का बघा सर. आता खालच्या आणि खालच्याला गुणायचं, म्हणजे 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा, म्हणजे A प्लस बी इंटू A मायनस बी. काय रूल येतो सांगा सर, A प्लस बी इंटू A मायनस बी. आलं का लक्षात, बघा बरं. A प्लस बी इंटू A मायनस बी इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग हे आहे A प्लस बी, हे आहे A मायनस बी, आहे का. A प्लस बी इंटू A मायनस बी म्हणजे A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. A म्हणजे 1, एकाचा वर्ग, मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थीटा. बघा बरं सर. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, याच्यासाठी कुठला नियम वापरता येईल, साइन स्क्वेअर थीटा म्हणजे रूल नंबर 6. रूल नंबर 6 काय आहे बघा सर, तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि त्यात तुम्हाला आता 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा पाहिजे आहे. मग 1 इथं आहेच, हे साइन स्क्वेअर थीटा ढकला पलीकडं, प्लसचं काय होईल बघा, मायनस. म्हणजे कसं होईल सांगा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. कळलं का बघा सर. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा काढा, कॉस स्क्वेअर थीटा घाला. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा हे काढा आणि हे कॉस स्क्वेअर थीटा घाला. म्हणजे कसं होईल बघा सर, इथे बरोबरच्या खाली बरोबर आडवी रेष, ह्या नियमानुसार इथं कॉस स्क्वेअर थीटा घातलं, वरती हे शिल्लक आहेच कॉस थीटा इंटू 1 प्लस साइन थीटा. काही घाबरायचं नाही सर, लक्षात घ्या. आता काय होईल, कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय मुलांनो, तर कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस थीटा इंटू कॉस थीटा, कॉस थीटा इंटू कॉस थीटा. कळते का बघा सर, बरोबर आहे सर. कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस थीटा इंटू कॉस थीटा, कॉस थीटाला कॉस थीटा कॅन्सल. काय शिल्लक राहिलं बघा सर, 1 प्लस साइन थीटा इट इज इक्वल टू, बघा सर लक्षात येते का, 1 प्लस साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. मग तुम्हाला मगाशीच मी शिकवलंय बघा सर, काय शिकवले सांगा मगाशी, तर ते मी असं शिकवलंय की A/C, लक्षात घ्या या ठिकाणी प्लस B/C असं जर असेल, छेद जर समान असेल तर आपण तो एकदाच लिहितो C आणि अंश एकत्र करतो A प्लस B. बरोबर आहे का बघा सर. म्हणजे C पहिल्याला दिला की A/C प्लस C दुसऱ्याला दिला की B/C. मग हे कॉस थीटा पहिल्याला द्या, हे कॉस थीटा दुसऱ्याला द्या. रिपीट, हा C पहिल्याला द्या A/C,
हा सी दुसऱ्याला द्या बी अपॉन सी. तसं सर हा कॉस थिटा पहिल्याला द्या, काय होईल 1 अपॉन कॉस थिटा. काय होईल बघा सर 1 अपॉन कॉस थिटा, कळलं का बघा सर. प्लस हा कॉस थिटा दुसऱ्याला द्या, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता कुठला रूल बघा सर 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे स्टॅन थिटा. रूल नंबर किती 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. रूल नंबर 2 साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. रूल नंबर 4 म्हणजे सर कसं झालं बघा सर इथे रूल सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. लिहिताना जर गरज पडली तर वही आडवी धरा, लिहिताना गरज पडली तर वही आडवी धरा, पण व्यवस्थितच लिहा. लक्षात घ्या. म्हणजे कसं होईल बघा सर 1 अपॉन कॉस थिटा इथे बघा 1 अपॉन कॉस थिटा काढा, सेक थिटा घाला, 1 अपॉन कॉस थिटा काढा, सेक थिटा घाला, प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा काढा, टॅन थिटा घाला, म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा. आलं का बघा LHS. त्यामुळे इथं LHS आलं सर, LHS आलं. Therefore LHS is equal to RHS. Therefore LHS is equal to RHS. आलं का बघा सर. या RHS is equal to आणि ह्याला 1 टिंब 2 टिंब हे गणितच लक्षात ठेवायला लागतंय मुलांनो, हे गणितच लक्षात ठेवायला लागतंय. म्हणजे LHS बरोबर RHS. मग हे LHS आणि RHS लिहून घ्या आणि हेन्स प्रूव्ड असं म्हटलं की संपलं. मग काय आहे बघा LHS सर आता लिहून घ्यायचं कॉस थिटा इथं लिहूया सर. हेन्स प्रूव्ड म्हणत असताना तर जागा शिल्लक कमी आहे म्हणून इथं लिहितोय, तुम्ही खाली लिहिला तरी चालतंय. म्हणजेच काय सांगा सर कॉस थिटा या ठिकाणी इकडे लिहूया सर सेक थिटा असं लिहिला तरी चालते. LHS बरोबर RHS लिहिला तरी चालते सर. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. कळते का सर. हे LHS इज इक्वल टू RHS. LHS लिहून घ्या सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू आडवी रेष कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा. आणि हेन्स प्रूव्ड काय म्हणायचं सांगा सर. हेन्स प्रूव्ड आवश्यक साध्य सिद्ध झाले. तर या ठिकाणी गणित लक्षात घ्या सर. सिस्टमॅटिक लिखाण झालं पाहिजे, व्यवस्थित बसत असेल तर बघा, नाही तर वही आडवी धरा, पण करेक्ट लिखाण पाहिजे लक्षात घ्या असं मला वाटतं. आणखीन एक गणित बघूया आपण खूप छान. पहा सर हे गणित हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं बरोबर आहे सर. हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे गणितच लक्षात ठेवायला लागतंय मुलांना, ही अडचण आहे. जसं मगाचं गणित लक्षात ठेवायला लागतंय आणि RHS लिहून घ्यायला लागतंय सोपं व्हायचं असेल तर, तसं हे वेगळं आहे. ह्यात LHS RHS भानगडच नाही, कारण ह्यामध्ये इफ आणि देन आहे. इफ आहे म्हणजे हे दिलेलं लिहून घ्यायचं आहे आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे, उत्तर येते, संपलं गणित. 8 रूल पैकी एकही रूल वापरायचा नाही. लक्षात घ्या इतकं सोपं असं साधं गणित आहे. लक्षात घ्या एकदम व्हेरी इझी एक्झाम्पल. पण हे आहे आत LHS RHS भानगड नाही, गणितच लक्षात ठेवायचं. गणित जे अशी काही गणित आहेत लक्षात घ्या की मुलं गणितच लक्षात ठेवायला लागते आणि त्याची पहिली स्टेप लक्षात ठेवायची. मग या ठिकाणी लक्षात घ्या इफ म्हणजे जर, देन म्हणजे तर. पहिलं इफ लिहून घ्या. म्हणजे इथं लिहित असताना लक्षात घ्या टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 2. ह्याला कारण काय द्यायचं बघा सर, गिव्हन. ह्याला मराठीमध्ये काय म्हणायचं, पक्ष. गडबड काही नाही. दोन्ही बाजूचा वर्ग करा, कारण आम्हाला वर्ग पाहिजे आहे. मग इथं लिहायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. इथं केलं मी, इथं लिहिलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूचा वर्ग करू. मग दोन्ही बाजूचा वर्ग करत असताना बरोबर चिन्ह राहणारच. इथे या बाजूचा वर्ग करा
आणि इथे या बाजूचा वर्ग करा. काय गडबड आहे का बघा, दोन्ही बाजूचा वर्ग केला. मग इथं लिहा हे टॅन थिटा प्लस 1/tan थिटा. इथं हे 2 आहे सर. आता हे a प्लस बी आहे, a प्लस बी चा वर्ग. मग रूल येतो का बघा सर, a प्लस बी चा वर्ग येतो का तुम्हाला? बघा बरं, आठवतंय का आता a प्लस बी चा वर्ग, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, रूल ऑफ एक्सपान्शन. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर येतो का, आठवला का? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे इथं सर बरोबर चिन्ह आलं हे. 2 चा वर्ग 4. आता पहिल्यांदा ए स्क्वेअर, हे ए प्लस बी चा वर्ग आहे, पहिल्यांदा ए स्क्वेअर ह्याचा वर्ग करा. म्हणजे इथं आलं टॅन स्क्वेअर थिटा ए स्क्वेअर. नंतर प्लस चिन्ह, हे प्लस. आता 2ab हे 2 आहे, हे ए आणि हे बी, 2 गुणिले ए आणि गुणिले हे बी. हे कळलं का बघा सर? ए स्क्वेअर प्लस 2ab, हे ए हे बी, प्लस हे प्लस बी स्क्वेअर, हे बी स्क्वेअर म्हणजे सर इथं आलं बघा सर, हे बी स्क्वेअर म्हणजे 1 चा वर्ग 1 आणि टॅन थिटाचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा, हे इज इक्वल टू 2 चा वर्ग 4. ए स्क्वेअर प्लस 2ab, 2a आणि बी प्लस, हे कळतंय का बघा सर, हे प्लस बी स्क्वेअर, एकाचा वर्ग 1 टॅन थिटाचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा. आता मुलांनो लक्षात घ्या, हा फक्त रूल वापरला, काही केलं नाही. मग आता लक्षात घ्या, ह्या टॅन थिटाला हे टॅन थिटा कॅन्सल, काही नाही केलं. लक्षात घ्या सर. आता काय शिल्लक राहिलं सांगा सर? इथं टॅन स्क्वेअर थिटा हे शिल्लक राहिलं, प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. 1 मिनिट, हे काय आलं बघा सर, इथं आलं हे टॅन स्क्वेअर थिटा प्लस हे 2 शिल्लक राहिले, प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता काय झालं बघा सर, हे 2 घ्या पलीकडं, प्लस 2 चे काय होणार बघा, -2. बरोबर सर. म्हणजे उत्तर कसं आलं बघा सर, इट इज इक्वल टू हे 4 प्लस 2 चे -2 आणि हे शिल्लक राहिलेले लिहा, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा. 4 - 2 म्हणजे 2, 4 - 2 म्हणजे 2. देअरफॉर लक्षात घ्या, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा. हे झालं सिद्ध. लक्षात घ्या, हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ड. ह्यात LHS नाही, RHS नाही, काय भानगड नाही, 1 ते 8 मधला कुठला नियम नाही. हे गणित मुलांना 3 मार्काचं येऊ शकतं, पण हे IMP एक्झाम्पल आहे, काही रूलच नाही, फक्त हा एकच रूल वापरायचा, काही भानगडच नाही. लक्षात घ्यायचं, इझिएस्ट एक्झाम्पल. पहा मुलांना, इथे हे गणित क्रमांक 10 थोडं अवघड आहे, पण जमेल, काय प्रॉब्लेम नाही. बघा सर, ह्याला काय म्हणायचं सांगा सर, LHS. ह्याला काय म्हणूया, LHS. आणि ह्याला काय म्हणूया बघा सर, RHS. मला माहित आहे मुलांनो की थोडंसं गणित मोठं आहे, वही गरज पडली आडवी धरा, पण सुटसुटीत लिखाण करा, कारण व्यवस्थित द्या. ते कारण वगैरे देणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या सर. मग हे लिहून घेतलं LHS. बघा सर, LHS लिहून घेतलं, कुठल्याही प्रकारची गडबड करू नका. आडवी रेष प्लस आडवी रेष, इथे सर टॅन ए 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर, इथे कॉस ए, इथं 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर. विचार करा कुठला नियम वापरायचा. मुलांना वापरा बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए रूल नंबर किती, 1 प्लस कॉट स्क्वेअर ए रूल नंबर किती.
तर रूल नंबर 7 आणि 8 मुलांनो, रूल नंबर 7 आणि 8 काय आहे बघा. रूल नंबर 7 आणि 8, 7वा रूल आहे, लक्षात घ्या. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. रूल नंबर 7. रूल नंबर 8 काय आहे. कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. कळलं का बघा सर. कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा वापरा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काढायचं, सेक स्क्वेअर थिटा घालायचं. मग मुलांना हे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काढा, हे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काढा, इथं काय घालायचं, सेक स्क्वेअर थिटा. हे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा काढा, हे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा हे काढा, त्याच्याऐवजी घाला कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे कसं होईल बघा सर. इट इज इक्वल टू आडवी रेष प्लस आडवी रेष, गडबड नाही, टॅन ए 1 प्लस टॅन स्क्वेअर ए काढा, सेक स्क्वेअर थिटा घाला चौकटी कंसात, हे सेक स्क्वेअर थिटा आणि हे ब्रॅकेट स्क्वेअर आहेच. पुढे इथं कॉस ए डिव्हायडेड बाय चौकटी कंसात 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा काढा, कोसेक स्क्वेअर थिटा घाला, हे कोसेक स्क्वेअर थिटा घातलं, ब्रॅकेट कोसेक स्क्वेअर ए घालायला पाहिजे मुलाला. सेक स्क्वेअर ए, कोसेक स्क्वेअर ए, ब्रॅकेट स्क्वेअर ए आहे सर मुला. उत्तरात ए आहे, थिटा नाही आहे. रूल मध्ये थिटा असू द्या, इथं ए आहे. आता काय करता येईल बघा सर. आपल्याकडे हा रूल आहे बघा सर, आठवतोय का. रूल ऑफ इंडायसिस. ए रेस टू बघा सर, ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इन टू एन. घातांकाला घातांक, घातांकांचा गुणाकार. मग या ठिकाणी ह्याचा गुणाकार 2 2 जा 4 काय येईल बघा सर. 2 2 जा 4 म्हणजे कसं झालं बघा सर. टॅन ए बरोबर सर, टॅन ए डिव्हायडेड बाय सेक फोर्थ ए प्लस कॉस ए डिव्हायडेड बाय, लक्षात घ्या, कोसेक फोर्थ ए. बरोबर सर, कोसेक फोर्थ ए. हा लक्षात आलं का बघा सर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे सेक फोर्थ ए आहे आणि कोसेक फोर्थ ए आहे. बरोबर सर. आणि आपल्याला साइन ए इंटू कॉस ए दाखवायचं आहे. म्हणजे याचं सगळं रूपांतर करावं लागेल सर. 1-2 मिनिटामध्ये आपण असं बघूया की या पुस्तकामध्ये दिलेलं जे गणित आहे ते गणित लिहून घेताना जर थोडी चूक झाली तर प्रॉब्लेम येतोय. आणि मला असं वाटते माझी चूक झालेली आहे. का झालेली आहे सांगा सर. कारण ह्या गणितामध्ये बघा, इथं वरती लक्षात घ्या, लिहून घेताना चूक झाली की प्रॉब्लेम येतो सर. लक्षात घ्या, इथं कॉस ए नाही आहे, इथं काय आहे बघा सर, कॉट ए आहे. काय आहे बघा सर, कॉट ए आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, गणितामध्ये आहे, लक्षात घ्या, कॉट ए आहे. त्यामुळे गणित चुकतंय, लक्षात घ्या. मग असं केलं की लिहून घेताना जर चुकलं, त्यामुळे त्याची एक लिहून घेतानाची अतिशय बारकावे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून हे कॉट ए बघा सर, हे कॉट ए. आता सर रूल कुठला येईल बघा सर. आता रूल कुठला येईल लक्ष द्या, पहा. आता आपण बघूया मुलांनो, या ठिकाणी कसे रूल्स वापरता येतील. आपल्याला साइन कॉस मध्ये रूपांतर करायचं आहे. खूप काम मुलांनो, रूलच रूल. बघूया सर. पहिला टॅन ए चा रूल काय आहे, साइन अपॉन कॉस. टॅन ए चा रूल काय आहे बघा सर. टॅन ए चा रूल काय बघा, स्टार्ट करूया. पहिला रूल, साइन ए अपॉन कॉस ए. लक्ष द्या सर, साइन ए अपॉन कॉस ए इज इक्वल टू टॅन ए. बरोबर आहे का बघा मुलांनो. हा रूल नंबर 4 इथं वापरता येईल टॅन एच्या ऐवजी. कॉट ए चा नियम काय वापरता येईल, कॉस ए अपॉन साइन ए इज इक्वल टू, लक्षात घ्या, कॉट ए याच्या ऐवजी वापरता आला. बरोबर सर. कॉट ए काढायचं, कॉस ए अपॉन साइन ए घालायचं. ह्याचं काय करूया, सेक ए आणि कोसेक ए. सेक ए साठी रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय आहे बघा सर, सेक ए इज इक्वल टू 1 अपॉन कॉस ए
बरोबर आहे का बघा सर. मग आता याचा फोर्थ पाहिजे आहे, मग दोन्ही बाजूला फोर्थ करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, मेकिंग फोर्थ ऑन बोथ साइड. म्हणजे कसं होईल लक्षात घ्या सर, त्याचं मेकिंग फोर्थ ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला करायचं. सेक फोर्थ ए इज इक्वल टू 1 अपॉन कॉस फोर्थ ए. हे कळलं का बघा सर. दोन्ही साइडला एकाचा चौथा घात एकच, 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे एकच की. आणि हे कॉस फोर्थ ए दोन्ही साइडला स्क्वेअर करा. आता इथं सर कोसेक ए म्हणजे काय सर, कोसेक ए म्हणजे काय बघा सर, अजून रूल आहे. कोसेक ए इज इक्वल टू 1 अपॉन साइन ए. कोसेक ए इज इक्वल टू 1 अपॉन साइन ए. याला कारण म्हणायचं सर, 2 टिंब 1 टिंब, 2 टिंब 1 टिंब, 2 टिंब 1 टिंब, कारण. मग कोसेक ए इज इक्वल टू 1 अपॉन साइन ए म्हणजे काय, कोसेक एच्या ठिकाणी. मग आता चौथा पाहिजे सर, चौथा घात करूया. म्हणजे कोसेक फोर्थ ए म्हणजे लक्षात घ्या, कोसेक फोर्थ ए इज इक्वल टू 1 अपॉन साइन फोर्थ ए. काय कळलं का बघा सर. आता सर ह्या किमती भरा सगळ्या. किती रूल लागले बघा सर. रूल नंबर हा लागला 1 2 3 4 5 6 8 पैकी 6 रूल लागले मुलांना. इथं विचार करा, मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन. मॅक्झिमम रूल्स वापरायला लागतात. सगळे तोंडपाठ पाहिजेत नियम, तोंडपाठ नियम पाहिजेत, लक्षात घ्या सर. आता काय होईल बघा सर. आता इट इज इक्वल टू, लक्षात का बघा सर, इट इज इक्वल टू आडवी रेष. सर हे प्लस हे आडवी रेष, बिलकुल गडबड नाही सर. टॅन ए म्हणजे काय बघा सर, इथं साइन ए अपॉन कॉस ए बारकं भागिले हे साइन ए भागिले कॉस ए. सेक फोर्थ ए म्हणजे काय, 1 अपॉन कॉस फोर्थ ए, 1 अपॉन कॉस फोर्थ ए. लिखाणात चूक नाही. कॉट ए म्हणजे काय, इथं आहे कॉस ए अपॉन साइन ए आडवी रेष, कॉस ए अपॉन साइन ए. कोसेक फोर्थ ए म्हणजे काय, 1 अपॉन साइन फोर्थ ए, 1 अपॉन साइन फोर्थ ए. कळलं का बघा सर. आता मुलांना भागिले म्हणजे उलटून गुणिले. मुलांना भागिले म्हणजे उलटून गुणिले, उलट करून गुणायचं. भागिले म्हणजे काय सांगा सर, ह्याला उलट करून गुणायचं. भागिले डिव्हिजन म्हणजे काय सांगा सर, रिव्हर्स मल्टिप्लिकेशन. फ्रॅक्शन, डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन म्हणजे काय, रिव्हर्स मल्टिप्लिकेशन ऑफ द डिनॉमिनेटर. भागिले म्हणजे उलटून गुणिले, भागिले म्हणजे उलटून गुणिले. डिव्हिजन मीन्स रिव्हर्स मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मीन्स रिव्हर्स मल्टिप्लिकेशन. मग त्याचा वापर करूया सर. कसं करता येईल बघा. इट इज इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए, साइन ए अपॉन कॉस ए उलट करायचं ह्याला. म्हणजे कॉस फोर्थ ए डिवायडेड बाय 1 प्लस हे तसंच ठेवा, कॉस ए डिवायडेड बाय साइन ए इंटू ह्याला उलट मारा, साइन फोर्थ ए डिवायडेड बाय 1. आता मुलांनो लक्षात ठेवा, कॉस फोर्थ ए म्हणजे काय, कॉस ए गुणिले कॉस ए गुणिले कॉस ए गुणिले कॉस ए. किती वेळा, 4 वेळा. कॉस फोर्थ ए म्हणजे काय, कॉस ए इंटू कॉस ए इंटू कॉस ए इंटू कॉस ए. मग खालचा कॉस ए वरच्या कॉस ए ला कॅन्सल होणार. खालचा कॉस ए हा वरच्या कॉस ए ला कॅन्सल होणार, म्हणजे इथं 3 शिल्लक राहणार. बोला किती शिल्लक राहणार, 3. कारण कॉस फोर्थ ए म्हणजे कॉस ए इंटू कॉस ए इंटू कॉस ए इंटू कॉस ए 4 वेळा. मग ह्यातलं खालचं कॉस ए वरच्या कॉस ए ला कॅन्सल झालं, म्हणजे 3 शिल्लक राहिले कॉस क्यूब ए. इथं हे साइन ए वरच्या एका साइन ए ला कॅन्सल झालं, म्हणजे 3 शिल्लक राहिले. म्हणजे इथं 4चं किती होईल बघा सर, 3. कळते का बघा सर. मग आता शिल्लक राहिलेलं लिहा सर. कसं झालं बघा सर हे. देअरफॉर इथं प्लस चिन्ह आहे सर, प्लस चिन्ह कुठेही जात नाही. इट इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस क्यूब ए. इथे सर कॉस ए इंटू साइन क्यूब ए. सर कळलं का बघा. आता साइन ए कॉस ए इथं आहे, साइन ए कॉस ए इथं आहे, साइन ए कॉस ए वळा बाहेर.
बाहेर वळा म्हणजे कॉमन काढा. साइन ए आहे, कॉस ए आहे. इथे हे मधलं अधिक चिन्ह आहे. दोन पार्ट्स आहेत. ह्या पार्ट मध्ये साइन ए कॉस ए आहे, ह्या पार्ट मध्ये साइन ए कॉस ए. वड बाहेर. तर साइन ए कॉस ए ला बाहेर वडा, लक्षात घ्या सर. म्हणजे साइन ए इंटू कॉस ए बाहेर वडलं. शिल्लक राहिलेलं लिहा. साइन ए वडलंय, कॉस क्यूब ए मधलं कॉस ए वडलंय, म्हणजे कॉस स्क्वेअर ए शिल्लक. बोला काय शिल्लक राहिलं? कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस ए बाहेर वडलंय, साइन क्यूब ए मधलं साइन ए बाहेर वडलंय, ह्यातलं एक वडलंय बाहेर, शिल्लक राहिलं साइन स्क्वेअर ए. बोला काय शिल्लक राहिलं? साइन स्क्वेअर ए. हे स्क्वेअर आहे, लक्षात घ्या. साइन स्क्वेअर ए. मग साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए म्हणजे 1. रूल नंबर 6. रूल नंबर 6 कुठले नियम सोडले नाही बघा ह्या गणितानं. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. सर कुठलेही नियम सोडले नाहीत. हा नियम क्रमांक किती बघा सर? उगाच नियम क्रमांक बघा सर. हा नियम क्रमांक किती आहे सांगा सर? हा नियम क्रमांक लक्षात घ्या 7. बघा सर, हा 7वा रूल, हा 8वा रूल, हा कितवा रूल आहे बघा सर? 4था रूल, हा 5वा रूल, हा कितवा रूल सांगा सर? हा 2रा रूल, हा 1ला रूल आणि हा 6वा रूल. किती झाले बघा सर? 1 2 3 4 5 6 7 8 नियमापैकी 7 नियम, maximum rules are used in this example. So this is very important. लक्षात घ्या, this is very important example. मग साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए च्या ऐवजी काय वापरायचं सांगा सर? आपण हे काढायचं आणि ह्याच्या ऐवजी काय वापरायचं सांगा सर? 1 वापरायचं. म्हणजे साइन ए इंटू कॉस ए झालं, म्हणजे उत्तर आलं. आलं की उत्तर सर? म्हणजे इथं काय झालं सांगा सर? साइन ए इंटू कॉस ए. लक्षात घ्या, उत्तर आलेलं आहे साइन ए इंटू कॉस ए इंटू 1. म्हणजेच आन्सर आलं साइन ए इंटू कॉस ए. आणि म्हणजे सर RHS. म्हणजे काय आलं बघा सर? RHS. म्हणजे हे LHS सगळं लिहून घ्यायला पाहिजे मुलांनो. LHS सगळं लिहून घ्यायला पाहिजे. LHS इज इक्वल टू RHS. ही जागा कशी सोडली बघा, व्यवस्थित कसं लिहिलंय बघा. बरोबरच्या पुढं भागिलेची खून कशी आहे बघा, व्यवस्थित लक्ष द्या. इथं ही स्टेप तर खूप महत्वाची आहे. LHS एकदम स्लो, लिखाण एकदम चांगलं. इथं लिखाण बाद करून चालत नाही, कसंही लिहून चालत नाही. LHS इज इक्वल टू RHS. आणि आहे हे गणित पुन्हा लिहा आणि हेन्स प्रूव्ड म्हणा. आहे हे गणित पुन्हा लिहायचं. लक्षात घ्या, LHS बरोबर RHS झालं. आता इथं लिहूया, जरा जागा थोडी शिल्लक असल्यामुळे लिहूया. म्हणजे LHS बरोबर RHS. म्हणजे इथं लिहून टाकू आडवी रेष प्लस आडवी रेष इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. हे खरं तर तुम्ही इथं खाली लिहायचं आहे, ह्याच्या खाली, पण जागा नसल्यामुळे मी तिकडे लिहितोय. लक्षात घ्या, इथे काय झालं? टॅन ए डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर. इथे कॉट ए डिवाइडेड बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर. आणि शेवट हेन्स प्रूव्ड. आवश्यक साध्य सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ड. हे आहे असं बघून लिहायचंय मला. तर हे तुमच्या लक्षात येते का बघा सर? वही आडवी धरा. जर लिखाण व्यवस्थित येत नसेल तर प्रत्येक स्टेपला लक्षात घ्या, 1 टिंब 2 टिंबची खून येणार. प्रत्येक स्टेपला, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. प्रत्येक स्टेपला महत्वाचं आहे. 1 टिंब 2 पहिल्या स्टेपला नाही. सर कळते का बघा? ह्या सगळ्या कारणं महत्वाचे आहेत. रूल नंबर महत्वाचे नाहीत सर. हे रूल नंबर दिलेले ते काय नाही, पण रूल्स महत्वाचे आहेत. थोडक्यात म्हणून 8च्या 8 नियम तोंडपाठ पाहिजेत. 8 नियमापैकी 7 नियम वापरायला लागले मुलांना. 7 rules are used in this example. So the 10th example is the most important example in the textbook.
बिकॉज हिअर 7 rules आर युज्ड. बरोबर सर, हे परीक्षेत येणारं गणित. कारण परीक्षा काय करते सर, तुमची टेस्ट करते तुम्हाला काय येतं. हे एक गणित तुम्हाला आलं की झालं की 7 नियम आले, झाली परीक्षा तुमची. काय बघायचं आहे, बाकी कुठलं गणित घ्यायचीच गरज नाही. तुमच्या लक्षात आलं का बघा. त्यामुळे हे गणित महत्वाचं आहे. पुन्हा पुन्हा सोडव.